हरि जय जय हरि बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय हर 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 महादेव छत्रपति शिवाजी महाराज की जय वैकुंठवासी काशीनाथ बाबा महाराज की बाल योगी सदानंद महाराज की बोलो रे भाई सब संतन की जय विठाल 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 सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया त्यांचा कृपा गाणे कथेचा विसर त्यांचा कृपा गाणे कथेचा विसर दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया त्यांच्या कृपा गाणे कथेचा विसर त्यांच्या कृपा गाणे कथेचा विसर पांडुरंगा करू प्रथम नमन
संतांची या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन करा तुमचा अनुग्रह लाभलो पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा हरि बोल अनुग्रह लाभलो पावन करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो ओम नमो ज्ञानेश्वरा सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग आहे ना मायबाप. निवडलेल्या अभंगाचा थोडक्यात अल्पबुद्धीप्रमाणे भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा झाला तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात सत्य साच खरे माझ्या विठ्ठलाचं नामचिंतन कसं आहे माझ्या विठ्ठलाचं नाव माझ्या विठ्ठलाचं नाम कसं आहे सत्य आहे साच आहे पण तसंच खरंही आहे इतकंच नाही खरं आहे पण बरंही आहे कुणाचं नाम विठोबाचे बरे आणि ते जर नाम तुम्ही मुखामध्ये घेतलं तर परलोकामध्ये काय आपली कीर्त होते म्हणून येणे तुटती बंधने परलोकी कीर्ती तर होते मायबाप पण सांसारिक जे भाव बंधन असतात ना ते सुद्धा काय करतात तुटून जातात आणि अशा माणसाची परलोकामध्ये कीर्त होते. इतकंच नाही तर तुकोबराय म्हणतात की ज्याच्या जीवनामध्ये या नामचिंतनाची साधना झाली ना मायबाप भाव ज्याच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी जीवनामध्ये त्याला फार लाभ प्राप्त होतो. तुकोबराय म्हणतात बाबांनो ज्यानं अंतःकरणामध्ये विठ्ठलाविषयी नामचिंतनाची साधना मात्र पकडली ना इतकंच नाही जीवनामध्ये अंतरामध्ये नामचिंतनाची साधना एकदा काय आपल्या अंतःकरणामध्ये बसून गेली ना मायबाप तुकोबराय म्हणतात की विठ्ठलाविषयी असली भोळी जी भक्ती आहे भोळा जो भाव आहे त्या नामस्मरणातून त्या भावातून मात्र आपल्याला कळी काळाला सुद्धा जिंकता येतं. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा म्हणून येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जणे विठ्ठल 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 हा अभंगाचा थोडक्यात अर्थ भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला पण कळाला का महिला मंडळ तुम्ही थोडे आणखीन पुढे सरकून बसलात तर बरं होईल म्हणजे पाठीमागं आणखीन येणाऱ्या काही महिला मंडळ असतील ना त्यांना बसायला जागा महिला मंडळ थोडं पुढे सरका. अभंगाचा भावार्थ आपल्या सर्वांच्या समोर मी मांडला पण कळाला का महिला मंडळ महिला मंडळ एकदा माना हलवा हो किंवा नाही म्हणा. तर श्रोता आणि वक्ता ह्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी एक अंतर असणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही काहीतरी माना हलवणार हो किंवा नाही म्हणणार
तेव्हाच मला कळेल की माझी बोलालेली भाषा तुम्हाला. महिला मंडळ जागे आहात ना, लगेच झोपी जाऊ नका. कीर्तन मंडपामध्ये बसला आहात ना, कीर्तन संपेपर्यंत कुणी बडबड आणि गडबड करायची, त्याचं कारण असं आहे. आमचे संत महात्मे म्हणतात की कीर्तनामध्ये जर कोणी गडबड आणि बडबड केली, कीर्तनी बडबड करी लोज कोणी आणि बेडूक होणी. पुढच्या जन्मामध्ये जर तुम्हाला बेडूक व्हायचं असेल ना मायबाप, तर अवश्य कीर्तनामध्ये बडबड केली तरी माझी काय हरकत. काही माणसं विचार करत असतील आता जर बडबड करता येत नाही कीर्तनात, त्याच्यापेक्षा उठून गेलेलं. त्याच्यासाठी बघा एक उदाहरण आहे. जर तुम्ही मध्येच कीर्तनातून उठल्या, चालू कीर्तनातून तुमच्या सोबत कीर्तनातून जर तुम्ही उठल्याच्या नंतर ते पाप सुद्धा तुमच्या सोबतच उठेल आणि ते पाप बघा या मंडपाच्या बाहेर तुमच्या सोबत येईल, माथ्यावरती गोल गोल फिरत राहील. ते पाप सुद्धा म्हणेल अरे बाबा मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ, मी कुठे जाऊ. त्याला कुठेही जागा बसायला मिळत, मग तो स्वतःच्याच माथ्यावरती बसतो. म्हणून उठायचं की नाही तुम्हीच विचार करा. विठ्ठल विठ्ठल ज्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला ना मायबाप, सामान्य महात्मा नाही, जीवनामध्ये नामचिंतनाची साधना केली. जाग तुकोपर्यंत करता म्हटलं जातं अनुरेणू या थोकडा, 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 अनुरेणू या थोकडा. तुका आकाशा येवढा, तुका आकाशा येवढा, हो हो, तुका आकाशा येवढा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा. तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा, अनुरेणू या थोकडा. आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, अनुरेणू या थोकडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेणू या थोकडा, तुका आकाशा येवढा. ते तुकोपर्यंत करता म्हटलं जातं मायबाप. त्याकरिता जीवनामध्ये संगत महत्वाची आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. किंवा संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिके नाही ते, अपना पारिके नाही ते, अपना पारिके नाही ते, अपना पारिके. संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिके नाही ते, अपना पारिके नाही ते. संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिके नाही ते, अपना पारिके नाही ते,
संत संगतीचे काय सांगू सुख. काय म्हटलेलं आहे महिला मंडळ? भूक लागली का काय? नाही ना, मग म्हणा ना, सुख सांगितलेलं आहे. म्हणून बघा, आज बघा, मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत जर पाहिलं, प्रत्येक मनुष्य कशा करता धडपड करतोय? सुखाकरिता. मग जे सुख परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये प्राप्त होत असेल ना, ते नामस्मरण आपण केलं. आता नाम म्हणजेच काय? तर बघा, ज्ञानोबराय कोवी सांगतात, उपजली या बाळकासी नाम नाही तया पाशी, ठेविले नावेसी ओ देतो उठी. की जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काही नाव, व्यवहारातलं उदाहरण, बसलेल्यांपैकी प्रत्येकाला काही ना काही नाव, आणि नावामुळेच आपल्याला काय आहे? ओळख आहे. प्रत्येक माणसाची नावामुळे आपली ही ओळख झालेली आहे. आणखीन एक सांगायचं झालं तर, नाव माहिती आहे तुम्हाला महिला मंडळ? पूर्वीचा एक काळ असा होता, महाराजजी, दैवते महाराजजी, की लग्न झाल्याच्या नंतर नवी मुलगी जर नांदायला येणार असली कुठे, तिचं स्वागत समारंभ कशानं केला जायचा? हा, झोपल्या की काय, उखाण्यानं. म्हणजेच त्या नावामुळं तिला काहीतरी नाव घ्यायला लावायचं. अलीकडच्या काळात आहे का अशी महाराजजी प्रथा? कारण लव्ह मॅरेज मुळे आपण काय केल्या, सगळ्या प्रथा डळमळून टाकल्या. प्रत्येक जे नव्या मुलीची जे आयुष्याची सुरुवात, ती आधी नावापासून. का? नाव घेताना ती सहज एकटीचं नाव घ्यायची. तुम्हाला आहे का अनुभव? तुम्ही घेतली का नावं? नाहीतर मला घ्यायला घेऊ का? तुमची इच्छा असेल तर घेईल, मला काय हरकत. पण मी घेतल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा घ्यावी लागतील. मग 9 वाजले तरी काय हरकत? मी घेऊ का तुम्ही घेताय? हा, मी घेऊ का? खरं बघा का? नक्की ना? पाठीमागच्या बसलेला महिला मंडळ, आ, झोपल्या की काय? लक्ष आहे ना? ऐकताय ना? तुम्हाला असं वाटत असेल की कीर्तनकार जरा उंचीनं काय आहे, आम्ही झोपलो काय आणि जागे असलो काय काही दिसणार. पण मी जरी तुम्हाला पाहत नसले ना महाराजजी, मी जरी यांना दिसत नसले किंवा हे जरी मला दिसत नसल्या, तरी मंदिरात असलेले भगवान महादेव मात्र यांना पाहते. कोण झोपते आणि कोण जाग राहते आणि कोण अंतःकरणापासून सेवा श्रवण करते. आता महिला मंडळांची एक इच्छा आहे की मी नाव घ्यावं म्हणून घेते, पण त्याचे एक्स्ट्रा तुम्हाला पैसे द्यावे लागतील बरं का. एखादीला जर पटलं तर तिने रेकॉर्ड करून घेऊ शकता. लय काही मोठं मी घेत नाही, जसं मी लग्नामध्ये घेतलं होतं तसं काही घेत नाही. ते जर नाव इथं घ्यायला बसले ना तर कीर्तनच संपेल. यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो पावा, यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवितो पावा. करण महाराजांचं नाव घेते सर्वांनी. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल 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 विठ्ठल. लग्नामध्ये प्रत्येक स्त्रीला नाव घेण्याचा अधिकार असायचा. अलीकडच्या काळात ती प्रथा राहिली नाही. ज्ञानोबराय म्हणतात की प्रत्येक बाळाची ओळख त्या नावापासून व्हायची. कुणाचं नाव शिवाजी असेल, कुणाचं राम असेल, कुणाचं आणखीन काही असेल. अलीकडच्या काळात आपण अशी नावं ठेवतो का नाही? एखाद्या मुलीचं कौशल्य असेल, सीता असेल, कैकई असेल, पण अशी नावं आपल्याला अजिबात, आपल्याला आरची आणि परशाशिवाय दुसरी कुठलीच नावं आवडत नाही. बरोबर ना? म्हणून बघा, पूर्वीचा एक काळ असा होता की देवाधिकांची नावं ठेवली जायची, जेणेकरून की त्या बाळाला, त्या लेकराला हाक मारत असताना देवाचं नाव मुखामध्ये, तेवढंच देवाचं मुखामध्ये नामचिंतन व्हायचं. म्हणून नामस्मरणाला संत महात्म्यांनी इतकं महत्त्व दिलेलं आहे. त्याच तुकोबरायांनी जीवनामध्ये नामचिंतनाची, जी आपण नामधारक म्हणतो ना, नामधारक तुकोबराय का बरं झाले? तुकोबराय म्हणतात आजच्या अभोगातून की सत्य साच खरे. सत्य आहे म्हणजे सत्य म्हणजेच साच, आणि साच म्हणजे खरं, आणि खरं आहे पण बरं आहे. पण कुणाचं नाव आहे? तर ते जगाच्या मालकाचं, विटेवरच्या मालकाचं आहे. आणि ते जर नामचिंतन तुम्ही आम्ही केलं, ते नामस्मरण करत असताना तुकोबराय म्हणतात की एकट्याने नाही करावं, सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता समाधान, तिने सदा चित्ता. सदा नाम घोष
हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरी कथा. कसं सांगितलेलं आहे महिला मंडळ की तुम्ही आम्ही खेळी मेळी सर्वांनी एकत्रित येऊन ते देवाचं नामस्मरण करायला सांगितलं आणि तेच नामस्मरण केल्याच्या नंतर तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला काय प्राप्त होतं माता माऊली? काय? समाधान. की जे समाधान आज आपल्याला पैशानं सुद्धा प्राप्त होत, तुकोबराय म्हणतात की ते समाधान आमच्या जीवनामध्ये आम्ही नामचिंतनामुळे प्राप्त करून घेतलं. काही साधना असावी, काय जीवनामध्ये समर्पण असावं. म्हणून बघा महिला मंडळ जगद्गुरु तुकोबराय म्हणतात राम राम स्मरा आधी. ते आधी करायला सांगितलं. आधी म्हणजे कधी? सकाळचे 10 वाजता का महाराजजी? तर संत महात्म्यांनी काकड्याची आळवणी केली. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवी माथा चुकवा व्यथा जन्माच्या. तर माथा चुकवा व्यथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. जन्म मरणाची व्यथा सुद्धा चुकवणारा तो परमात्मा आहे. पण त्याच्यासाठी आपण आधी काय केलं पाहिजे आहे? त्याचं नाम मुखामध्ये घेतलं पाहिजे. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गुरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारपर्यंत आज सुद्धा बघा जगाच्या मालकाचं विश्वाच्या मालकाचं पांडुरंग परमात्म्याचं जे राऊळ आहे ना, त्या महाद्वारामध्ये देवांचा देव असलेला महादेव अजूनपर्यंत काकडा करण्याकरिता तिथे हजर असतो. सोबत एकटा नाही येत, अप्सरा रंभादिक सगळ्यांना तो घेऊन येत असतो. रंभा नाचकाम करतात, अप्सरा सुद्धा गायन गंधर्व करतात. सांगायचं तात्पर्य की वाळवंटापासून महाद्वारपर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. जर संत महात्म्यांनी जीवनामध्ये नामचिंतनाची अवस्था अशी प्राप्त करून घेतली असेल तर तुम्ही आम्ही जीवनामध्ये केव्हा नामचिंतन करणार? वेळ निघून गेल्याच्या नंतर आपण सावध होतो. त्याच्या आधी जर आपण सावध झालो ना मायबाप, निश्चितच जगाचा मालक भेटायला यायला वेळ लागणार नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा एक आस असते की काय माझा भक्त आहे, आवडीनं श्रद्धेनं निष्ठेनं भावानं माझं नामचिंतन करतोय, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम, गातो आवडीने, गातो आवडीने. आवडीनं केलेलं त्याला आवडतं. नाहीतर बघा एखादी भाजी करत असताना महिला म्हटलं कसं आवडीनं करतो आपण, करतो की नाही? ते भाजीला चव लागावी म्हणून आपण काय काय टाकतो, तसं आवडीनं त्याचं नामचिंतन करतो का? खुशाल नाही म्हणता म्हणजे चांगला अनुभव आहे. आवडीनं जर त्याचं नामचिंतन करायचं आहे ना, आमच्या संतांकडे पाहिलं पाहिजे. संत महात्म्याने तुकोबरायांचं घ्या. शिंक जांभई खोकला ये तुकाची वेळ वाया गेला. या 3 फक्त वेळेमध्ये विठ्ठलाचं नाव घ्यायचं राहून जायचं. आज आपली अवस्था अशी आहे की ज्या वेळी आपल्याला शिंक येते मायबाप, ज्या वेळी आपल्याला आळस येते आणि ज्या वेळी आपल्याला खोकला येतो, त्या 3 वेळेमध्ये फक्त आपण विठ्ठलाचं नाव, आणि पूर्ण दिवसामध्ये हिची निंदा कर, तिची निंदा कर, हिला शिव्या घाल, तिला शिव्या घाल, असं आयुष्य निघून जातो. पण आपल्या जीवनामध्ये काही बदल होत नाही. तुकोबराय म्हणतात की माझ्या विठ्ठलाचं नामचिंतन सामान्य नाही, साधं नाही. कसं आहे? सत्य आहे. सत्य म्हणजेच साच आहे. इतकंच नाही तर बघा गोड वर्णन करत असताना संत महात्मे वर्णन करतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे 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 नाम.
देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ. जर गोड असलेलं नाम आपण मुखामध्ये घेतलं ना मायबाप, निश्चितच आपल्याला सतत तो प्रेम देणारा कोण आहे, सर्व काळ आपल्यावरती प्रेम करणारा माया करणारा तो परमात्मा आहे. तुकोबराय म्हणतात, हा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये अगोदर प्राप्त करून घेतला. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्या विठ्ठलाचं नाव जे आहे ना ते बरं आहे, नुसतं बरं नाही, सत्य आहे, साच आहे आणि खरंही आहे. जगामध्ये बघा 4 अवस्था अशा पडतात की काही काही माणसं बघा सत्य असतात पण साच नसतात, काही काही माणसं साच असतात पण सत्य आपण म्हणतो ना खरं आहे पण बरं नाही, बरं आहे पण खरं नाही, आणि खरंही नाही आणि बरंही नाही, आणि बरंही आहे आणि खरंही आहे. कळालं का तुम्हाला? तुम्ही म्हणाल नसती खरबरच केली ताई तुम्ही. काही काही माणसं बघा खरं बोलतात पण बरं बोलत, काही काही माणसं बरं बोलतात पण खरं बोलत, काही खरंही बोलत नाही आणि बरंही बोलत नाही, काही काही माणसं खरं बोलतात आणि बरंही बोलतात. विठ्ठल 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 विठ्ठल. शास्त्रकार सुद्धा वर्णन करतात की मायबाप जर तुम्हाला देवाचं नामचिंतन करायचं आहे ना, शतम विहाय भोक्तव्य सहस्रम स्नान आचरित लक्ष विहाय दातव्य कोटी तत्वा हरी भजित. माणसानं 100 कामे सोडून जेवण केलं पाहिजे, 1000 कामे सोडून स्नान केलं पाहिजे मायबाप, आणि 1,00,000 कामे सोडून आपण दान केलं पाहिजे, आणि कोटी कामे सोडून आपण त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. जगामध्ये बघा अजून सुद्धा दुर्योधनाच्या पॅनलचे काही माणसं आहेत महाराजजी की बघा जे सप्ताहामध्ये कधी दान धर्म सुद्धा करत. घ्या ना दुर्योधनाचं उदाहरण, कधी मात्र खंडाचे पाखंडन केलं नाही, धर्माचं पालन केलं नाही, कुठे दान धर्म सुद्धा केला नाही. पण बिचाऱ्या त्या दुर्योधनाने एक तरी काम चांगलं केलं. ते काम कोणतं चांगलं केलं तर मायबाप ऐका, कोणी जर एखादा भिक्षुक दारापुढे आला ना भीक मागण्याकरिता तर त्याला हकलवून लावायचा, नुसता हकलवून लावायचं नाही तर हे बघ समोर जा, ते अर्जुनाचं घर आहे, त्याच्या पुढे काय माग, त्याच्याकडून भिक्षा माग, तो तुला दान करेल. कुणी आणखी भिक्षुक आला तर त्याला सांगायचं हे बघ समोर ते नकुलाचं घर आहे, त्याच्याकडे जा आणि दान माग, काहीतरी भिक्षा माग. कुणी जर आणखी पुढा भिक्षुक दारापुढे भिक्षुक आला तर त्यालाही बोट दाखवून सांगायचा की समोर जा ते नकुलाचं सहदेवाचं, असं प्रत्येकाचं तो नाव घ्यायचा. धर्माचं पालन केलं नाही, पाखंडाचं खंडन केलं नाही, कधी चांगला वागला नाही आणि दान धर्म सुद्धा केला नाही. पण जीवनामध्ये एकच चांगलं काम केलं ते म्हणजे दानशूर व्यक्ती असेल ना त्याच्या घराचा फक्त पत्ता सांगायचा, म्हणजे बोट दाखवून पत्ता सांगायचा. म्हणून जीवनामध्ये बघा नाही तुम्हाला दान धर्म करता आला ना मायबाप, निदान जो दानशूर व्यक्ती आहे ना त्याच्या पत्त्यापर्यंत त्याला पोहोचवा. अलीकडच्या काळात जग कुठे चाललेलं आहे आणि आपण कुठे चाललेलो आहे हा विचार जोपर्यंत करत नाही ना मायबाप, भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा देह का बरं प्राप्त करून दिला. मनुष्य जन्मान मोल है मिठी में ना रोल है, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही. आषाढी पंढरीची वारी जीवनामध्ये आपली करू आपण करू 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 करतो पण निघत होत. म्हणून विचार केला पाहिजे की ज्या परमात्म्याने अनमोल किमतीचा देह प्राप्त करून दिला ना मायबाप, कशा करिता तुकोबराय म्हणतात माझ्या विठ्ठलाचं नाम बरं आहे. अभंगाचं प्रथम चरण. सत्य सत्य खरे सत्य सत्य खरे सत्य सत्य खरे
सत्य साच करे सत्य साधे करे सत्य साधे करे सत्य साधे करे सत्य साच करे सत्य साच करे सत्य साच करे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे बिने साधने नंदने नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे तेने दुटती वंदने तेने दुटती वंदने विठोबाचे बरे हरी बोल नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य करे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. तुकोबरे म्हणतात की माझ्या परमात्म्याचं माझ्या विठ्ठलाचं नाव कसं आहे? सत्य आहे, साच आहे, खरं आहे, पण बरं सुद्धा. तसंच अलीकडच्या काळात एखाद्या माणसाला सांगायला जा तुम्ही, खरं सांगायला जा, त्याला पटत, खरंही पटत नाही, बरंही पटत. त्यातल्या त्यात लहान मुलं ज्यांच्यावरती चांगले संस्कार झाले ना, तीच मुलं अलीकडच्या काळात. एका मुलानं तर मला प्रश्न विचारला की ताई मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं तर द्या, नाही दिलं तर तुमच्याकडून मला तुम्ही 100 रुपये. आता तो प्रश्न असा आहे, पृथ्वीचा केला ताट, चंद्राच्या केल्या वाती, महादेवाला पार्वती ओवाळायला जाती, सांगा ताई ती कशावर उभी होती? सांगता येईल का? आता मी जर सांगितलं असतं ती पाटावर उभी होती तर तो म्हटला असता की ती पृथ्वीवर म्हणजे जमिनीवरती उभी होती, आणि मी जर सांगितलं असतं ती पृथ्वीवरती उभी होती तर तो म्हटला असता पाटावरती. मी 100 रुपये काढले आणि म्हटले घे बाळा. तो म्हटला बरं झाली ताई 100 रुपये मिळाले, ह्याचं उत्तर मला सुद्धा माहीत. म्हणजे काही काही मुलं कुठं आपल्याला वेड्यात काढतील सांगता येत. एका मुलानं तर अशी गंमत केली, कीर्तन करण्याकरिता ते गावात गेले. आता कीर्तनाला थोडा वेळ होता सुरू व्हायला, बसल्या बसल्या त्या मुलांना कार्टून लावलं होतं. मग मी विचारलं बाळा ते कार्टून पाहण्यापेक्षा जर एखादं कीर्तन लावलं तर बरं होईल. म्हटलं महाराज तुम्ही ते कीर्तन करायला आलात की आमच्या इथे TV पाहायला आलात? नको ते शब्द बोलायला लागला. मग मी म्हटले बाळा तू रिमोट देऊ नको आणि आम्ही TV कीर्तन काय ऐकत, असंही आमची वेळ होणार आहे. त्या मुलाच्या मनात काय विचार यावा, त्यानं रिमोट माझ्या हातात द्यावा. आता म्हटलं दिलाच आहे तर चला पाहूया, आपण थोडं कीर्तन ऐकूया, काहीतरी भजन लावूया. पण जसं मी रिमोटचं बटन दाबते ना महिला मंडळ, ते चॅनल काय चेंज होत, ते चॅनल काय बदलत. पाहता पाहता कीर्तनाची वेळ झाली हो, आणि कीर्तनाला उभी सुद्धा राहिली, अशी कीर्तनाला उभी राहिली होती. आणि समोर अर्ध कीर्तन होईपर्यंत त्या मुलानं यावं आणि नाचत मला सांगावं की महाराज चॅनल बदललं की नाही. मी सांगितलं चॅनल बदललंच नाही रे बाळा. 2 हात वरती करून मला सेल दाखवत होता. म्हटले महाराज चॅनल बदलेलच कसा, कारण मी रिमोटचे काय काढले होते. अशी गंमत आहे. एकदा तर गुरुजींनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की निसर्ग चित्र काढा. सगळ्या मुलांनी छान छान चित्र काढले, पण एका मुलानं इतकं डोकं चालवलं की 2 असे डोंगर काढले आणि मध्ये अशी रेल्वे काढली. पण ती रेल्वे अशी काढली होती ना की ते चित्रातच दिसत नव्हती. आता गुरुजी म्हटले काय रे बाळा तू निसर्ग चित्र काढलं, आता हे डोंगर जे काढलेले आहेत ना त्याच्यामध्ये रेल्वे सुद्धा काढायला सांगितली होती, पण तू मात्र रेल्वे काढलीच नाही, ते ट्रेनचं चित्र काढलंच नाही. तो म्हटला की गुरुजी तुम्हाला काय अजून कळत, ट्रेन कुठे गेलेली आहे? बोगदामध्ये गेलेली आहे. बघा कुठे डोकं चालवावं सांगता येत नाही. सांगायचं तात्पर्य तुकोबराय म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. खरं आहे पण बरं आहे. जगामध्ये विश्वामध्ये
खऱ्या गोष्टी पटत नाही आणि बऱ्याच सुद्धा पटत. म्हणून संतांची संगत मी सांगितलं मगाशी की इतके महत्त्वाचे आहे. बघा एक वेळचा प्रसंग, एका मुंगीने ठरवलं की मला दिल्लीला जायचं आहे. महिला मंडळ एवढी एवढीशी ती मुंगी पाहिली का तुम्ही मुंगीला? भूक लागली का काय? त्या मुंगीनं जर ठरवलं या पूर्ण मंडपाला जर वेढा घालायचा, मंडपाला जर फेरी घालायची, किती दिवस लागतील महाराजजी? 10 दिवस तरी लागतील त्या मुंगीला. पण हीच मुंगी आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला, त्या मुंगीला म्हटली की मला दिल्लीला जायचं आहे. आता दुसरी तिची मैत्रिणी ती मुंगी काय म्हटली, अगं तू पागल बिगल झाली की काय? तुझ्या डोक्यात फरक पडला का काय? दिल्लीला कुठे तुला जाता येईल का? पण त्या मुंगीने मात्र ठरवलं की मला कुठे जायचं आहे. महिला मंडळ बोला ना जरा, तुमचं आणि माझं काही वैर आहे का मागच्या जन्माचं? मग थोडं बोला ना, आजच बोलता येईल. तुम्हाला कोणी उद्या सांगितलं बोला बोला आणि तुम्ही जरी स्वतःहून बोलल्या तर तुम्हाला कोणी शांत करणार? त्या मुंगीने ठरवलं की मला दिल्लीला जायचंच आहे. दिल्लीला जाणार एका वारकरी माणसाच्या शर्टावरती जाऊन ती मुंगी बिना तिकटानं मात्र दर मजल प्रवास करत ती मुंगी दिल्लीला पोचली का? पोचली का? आता दिल्लीला पोचल्यानंतर त्याच मुंगीनं इकडच्या या पिंपळनेर मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला बरं का. आणि तिला काय म्हटली, बघ मी कुठे आली. आता ही म्हटली पिंपळनेर मधली मुंगी, अगं तू दिल्लीला पोहोचलीच कशी? सांगायचं तात्पर्य, ती म्हटली की अगं मी लहान झाले. कुणासारखे? संतांप्रमाणे. आणि कुठेतरी मोठ्यांची संगत पकडली म्हणून त्या माणसाच्या शर्टावरती जाऊन तो मोठा होता. सांगायचं तात्पर्य की जीवनामध्ये आपण फार लहान आहोत. लहानपण देगा देवा, क्या बात आहे वा. लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न तोर, ऐरावत रत्न तोर. गे सागरे दारवा, गे सागरे दारवा, ऐरावत रतन दोर, ऐरावत रतन दोर. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. म्हणून जीवनामध्ये लहान झालं पाहिजे. आणि खरंच लहान माणसाला जेवढा मान असतो ना, कधीतरी बघा तुम्ही अनुभव घेत चला. एखादा हरीचं चिंतन केलं तर त्याचं जीवन हरिमय होऊन जातं. पण बघा नामचिंतनामध्ये किती ताकद आहे. बघा ज्यावेळी विठ्ठल 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 3 मोठ्या माता एका ठिकाणी बसल्या. राम माता म्हणजे कौसल्या माता, अंजनी माता, हनुमंत माता म्हणजे अंजनी माता आणि लोपामुद्रा माता म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोपामुद्रा माता अगस्त्य ऋषी मुनींची पत्नी. आता तिघी एकत्र बसल्या. बसल्या बसल्या तिघींची चर्चा चालली होती, गप्पा रंगली होती. कौसल्या माता म्हणू लागल्या की माझ्या रामानं काय केला, 400 मैलाचा पूल सागरावरती बांधला. तेवढ्यातच हनुमंत माता म्हणजे अंजनी माता काय म्हटल्या की माझ्या हनुमंतास जर माहीत असते ना तर तुझ्या रामाला 400 मैल पूल बांधावा लागला नसता. तेवढ्यातच लोपामुद्रा माता काय म्हटल्या की माझ्या पतिराजांना जर कळालं असतं तर तुझ्या हनुमंताला उड्डाण करावं लागलं. या तिघींचं बोलणं प्रभू राम आणि हनुमंतराया मात्र ऐकत होते. प्रभू राम काय म्हटले, अहो हनुमंतराया तुम्ही जा आपल्या मातांकडे त्यांची जरा समजूत घालून या. आता हनुमंतराया मात्र तिथे गेले. मायबाप हनुमंतराया तिथे गेले
आणि कौसल्या मातेला म्हणू लागले की माते, तुम्ही म्हणताय की रामानं मात्र 400 मैल पूल बांधला, रावणास मारून सीतेस घेऊन आला. हा जो पूल बांधला ना, हा पूल प्रभू रामचंद्रांनी नाही बांधला, प्रभू रामाने नाही बांधला. तर राम नामामुळे ते काय, मी तो अल्पमतीहीन काय वर्णो तुझे गुण, उदगी तारेले पाषाण हे महिमान नामासे. इतकंच नाही, तारी ऐसे जड उदकावरी दगड, तो हाण तरी काही कारेलीन भान पायी. जर त्याला आपण शरण गेलात ना मायबाप, तो परमात्मा काही करू शकते. पण अगोदर नामचिंतनाची साधना जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर बघा, हनुमंतराया सुद्धा अंजनी मातेनं काय म्हटले की माते, मी उड्डाण करू शकलो ना, ही शक्ती माझ्यामध्ये नव्हती, मी सुद्धा राम नामाचं चिंतन केलं म्हणून हे मी उड्डाण करू शकलो. लोपामुद्रा मातेनं सुद्धा त्याप्रमाणेच त्यांची समजूत घातली की माते, तुमच्या पतीच्या पोटामध्ये एवढा समुद्र सामावेलच कशा, जववरी रे तववरी समुद्र करी गर्जना, जव अगस्ती ब्राह्मणा देखील नाही बाप. ज्ञानोबराय म्हणतात की एका घोटामध्ये समुद्र प्राशन करण्याची ताकद कशामध्ये आहे. अहो, अगस्ती ऋषी मुनींनी हे राम नाम, हे ओम नाम, हरीचं नाम जे आहे ना, सतत त्यांच्या मुखामध्ये वदवलं आणि म्हणून मात्र ते एका घोटामध्ये समुद्र प्राशन करू शकले. सांगायचं तात्पर्य की नामामध्ये एवढी ताकद असेल. कृते यद ध्यायते विष्णू त्रेता यजतो मुखे, द्वापारे परिचर्यानम कले तदहरी कीर्तनात. पूर्वीचा काळ एक असा होता बघा, कृतयुगामध्ये ध्यानानं देवाची प्राप्ती व्हायची, बरोबर की नाही. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं, त्रेतायुगामध्ये यज्ञानं देवाची प्राप्ती व्हायला लागली. आणि द्वापार युगामध्ये द्वापारोपरिचर्यानाम, कुठेतरी नामचिंतन जर केलं तर त्याच्यानं आपली प्राप्ती व्हायची. पण आजच्या कलियुगामध्ये मायबाप कीर्तनानं देवाची प्राप्ती होते. विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ हा 3.5 दिवसाचा आपला सोहळा आहे ना, ह्याचा आनंद आपण घेतला पाहिजे. आपल्याला कुणी सांगेल बायांना तुम्ही उठा नाचा, इथपर्यंत वाट नाही पाहिजे. ज्या ज्यावेळी भजन होईल ना, जितका आनंद आपल्याला लुटता येईल ना, तितका आनंद या नामचिंतनाचा घेतला पाहिजे. अहो, अलीकडच्या काळात आपल्या लेकरा बाळांवरती जे संस्कार आहेत ना, ते नामदेवरायांसारखे संस्कार नाही, माझ्या नामदेवरायांच्या वरती संस्कार होते. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नंतर नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संत महात्म्यांनी अखंड नामचिंतन करून आपला उद्धार करून घेतला. म्हणून तुकोबराय म्हणतात की माझ्या विठ्ठलाचं नाव कसं आहे, सत्य आहे, साच आहे, खरंही आहे आणि बरंही आहे. आणि ते जर नामचिंतन तुम्ही आम्ही केलं तर संसारातील जे काही बंधने असतात ती सुद्धा तुटून जातात आणि परलोकामध्ये त्या माणसाची कीर्त होते. अभंगाचं 2रं चरण. येणे तुटती बंधने, ओ 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 येणे तुटती बंधने. उभय लोकी चिंतने,
उभय लोकी कीर्ती देणे उभय लोकी कीर्ती देणे उभय लोकी कीर्ती देणे उभय लोकी कीर्ती देणे तुटते बंधन ओ तुटते बंधन येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. परलोकामध्ये त्या नामधारकाची काय राहते? कीर्त राहते. म्हणून कीर्त महत्वाचे आहे मायबाप. काय काय लोक म्हणतात की मी जीवन जगतोय, जन्माला आलो म्हणून कसं बिसं जीवन जगून सप्ताहामध्ये येत नाही. त्याला सांगा चल सप्त्यात, तो म्हणतो अजूनपर्यंत सप्त्याच्या मंडपाचं तोंड सुद्धा पाहिलं आणि इथून पुढे पाहिल याची गॅरंटी नाही. अजून सुद्धा काही माणसं अशी आहेत, सप्ताह जर सुरू झाला ना तर आगळ्याने वेगळंच कृत्य करतात. कुठल्या तरी डीजेचं हिंदी पिक्चरचं गाणं लावणार, आवाजच वाढवणार. म्हणून बघा कीर्त महत्वाचे आहे. तोच जर एखादा वारकरी असला ना मायबाप, त्या वारकऱ्याची काय कीर्त राहते. समोर जर रस्त्यावरून जरी चाललं ना मायबाप, तरी लहान लेकरं जे असतात त्यांना वाटतं की आपल्या गावातला हा महंत वारकरी बाबा आहे, त्याच्या चरणाला नतमस्तक झालं पाहिजे. मला सांगा त्याच्या चरणाला जो आपण नतमस्तक करतो ना मायबाप, तो त्याला नतमस्तक असतो का? तर नाही. त्यानं कमावलेल्या ज्ञानाला तो नतमस्तक असतो. त्यानं कमावलेल्या त्या चरणाला नतमस्तक आपण करतो. सांगायचं तात्पर्य की ही कीर्त राहिली पाहिजे. उगाच बघा जन्माला आलो आलो आणि म्हणून फक्त संसाराचाच रडगाडा आपण वाढवतो. त्या संसारात इतके रंग भरले मायबाप, किती रंग भरले इतके रंग भरले तरी सुद्धा संसारामध्ये इतकं रडतो. मुळात तर दुःखमय आहे. संत महात्मे म्हणतात दुःख बांधवडी. संसार जरी दुःखमय असला ना मायबाप, तरी सुद्धा आपण त्याच्यावरतीच काय करतो, इतकं प्रेम करतो, इतका भाव आपण संसारावरती ठेवला की त्या संसाराच्या भावातून, मायेतून, प्रेमातून बाहेर येता येत नाही. एक दिवस शेजारीन बाई सांगते की बाई चल पंढरपूरला, पण तिचं ऐकून सुद्धा आपण पंढरपूरला येत खुशाल नाही म्हणता, म्हणजे फार चांगला अनुभव आहे. संत महात्म्यांनी पंढरीच्या वाटेनं मात्र आपली वाटचाल केली आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून. म्हणून तुकोबरे म्हणतात की उभय लोकी कीर्ती जेणे. आमची कीर्त काय आहे, का आहे? घ्या ज्ञानोबऱ्यांचं उदाहरण, घ्या निवृत्तीदादांचं उदाहरण. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्त कळा. का कीर्त आहे? जोपर्यंत चंद्र आहे, जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत तारेवारे आहेत ना, तोपर्यंत आमच्या संत महात्म्यांची कीर्त आहे. आपली कीर्त निदान आपल्या गावापुरता असली पाहिजे की नाही? तुकोबरे म्हणतात हे कशामुळे सगळं प्राप्त करता येतं, तर जीवनामध्ये नामचिंतनाची साधना केली ना. सोपं नामस्मरण आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा. मला सांगा नामस्मरण करण्याकरता कुठलं वनात अरण्यात जावं लागतं का? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. करतो का तरी आपण? की जे नामचिंतन गगनाहुनी वाढ नाम आहे, नाम आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनापेक्षाही मोठं असलेलं माझ्या परमात्म्याचं, माझ्या विठ्ठलाचं नामचिंतन तुकोबराय म्हणतात की खरंच या संसाराच्या रहाट गाडग्यात जर अडकण्यापेक्षा तुम्ही जर सावध झालात ना आजच्या कीर्तनातून, तर निश्चितच हेच नामचिंतन तुम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जाईल, तुमचा उद्धार करून जाईल. मला सांगा संसारावरती प्रेम करून 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 जितकं प्रेम करतो ना महिला मंडळ तितकं रडावं. तरी सुद्धा आपण काय शांत बसत? एका बायांची अशीच गंमत झाली. आता 4 जणी निघाले लग्नाला जायला निघाल्याच्या नंतर ते अशा साधी तयारी करून जातील का महिला मंडळ? जातील का? पाठीमागं बसलेल्या महिला मंडळ, डोक्यावर पदर घेतलेल्या, बिगर पदर घेतलेल्या, आता कशा हसल्या म्हणजे उद्याच्या कीर्तनात निश्चित घेतील. बरोबर ना महाराजजी? 4 जणी लग्नाला जायला निघाल्या.
चोरांनी मात्र पाहावं, इतके दागिने घातले होते की बापरे काय वर्णन करावं. चोरांनी मात्र पाहिलं आणि त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली. सगळे दागिने काढून घेतले. आता तरी बायांनी म्हणावं ना, व्यवस्थित शांत राहावं ना, अजिबात नाही. ते बाया म्हणू लागल्या, आज सोनियाचा दिनू. बायांनी म्हणावं. आता चोरांना मात्र राग आला की ह्या बायांचे दागिने घेतले, बायांना काही फरकच पडत नाही, नेमकं करावं तरी काय. ते बायांनी असं गाणं म्हटल्याच्या नंतर चोरांना थोडा राग आला. चोर माघारी आले. त्या बायाने इतकं मारलं, महिला मंडळ मारून पुन्हा रस्त्याने चोर असे निघाले. पुन्हा त्या बायांनी बडबड करायला सुरुवात करावी, तुम्ही किती मारलं तरी आम्हाला काही फरक पडत. पुन्हा त्या चोरांचा राग यावा, पुन्हा चोरांनी माघारी यावं. त्या बायानं इतकं मारावं, मारून लाल बुंद केलं मायबाप. थोडेसे चोर आणखीन पुढे जावे. आता तरी बायाने शांत बसावं ना, इतकं मार खाल्ल्याच्या नंतर. पण नाही ना, बाईची जातच अशी आहे, त्यातल्या त्यात नवऱ्यासोबत भांडायला सांगा, माघारी काही घेत खुशाल नाही म्हणता, म्हणजे फार चांगला अनुभव आहे. आता पुन्हा चोर असे अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले. त्याच्यातली एक बाई म्हणू लागली, चौघींचे जरी सोने घेऊन गेलात ना तुम्ही, तरी सगळ्यांचे कुठे कसे दागिने आहेत, खोटे दागिने आहेत. आता खोटे दागिने मिळाल्याच्या नंतर चोर स्वस्त बसतील का. पुन्हा माघारी आले. ते दागिने त्यांच्या अंगावरती फेकून लावले आणि आणखीन त्यांना मारहाण. तुम्ही म्हणाल महिला मंडळ इतकं मारलं ताई, त्या मेल्या कशा नाही. पण आमच्या दृष्टांतातले कधी मरत नाही. ह्याच्यातून घ्यायचं एवढंच, दागिने मात्र काय होते, खोटे होते. पण मार कसा, तसा संसार आहे. संसार मात्र जरी काय आहे, खोटा आहे, मिथ्या आहे, लटका आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार संपत नाही. पण संसारातले चटके मात्र खरी आहेत. अहो एखाद्या मित्राला सांगत असतो मित्र की मी काही दिवस झाले संसाराला लागलोय. बघा, लग्न करत असताना विचार करून लग्न कर. 4 दिवस संसाराला लागलेले असतात, पण 4 दिवस काहीतरी चांगलं शिकून जातात की संसारातले चटके मात्र खरी आहेत. त्याप्रमाणे तुकोबरे म्हणतात की माझ्या विठ्ठलाचं नाव जे आहे ना, खरं आहे आणि बरंही आहे. म्हणून ते नामस्मरण जर तुम्ही केलं तर उभय लोकांमध्ये म्हणजे परलोकामध्ये तुमची कीर्तनसुद्धा होईल. संसारातले काही भावबंधने असतात ते सुद्धा निघून जातील. इतकंच नाही तर ज्यावेळी तुम्ही नामचिंतनाची साधना जीवनामध्ये करणार ना मायबाप, एकदा काही नामचिंतनाची साधना जीवनामध्ये केली की तो मनुष्य नामधारक बनतो. आणि एकदा काय तो नामधारक बनला ना मायबाप की भाव त्याचा देवापर्यंत पोचतो. अभंगाचं भाव जाचे गाठी, भाव जाचे गाठी, हरी बोल. भाव जाचे गाठी, 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 भाव जाचे गाठी. चासिलाब उठा उठी, चासिलाब उठा उठी, चासिलाब उठा उठी. इन तुटती बंधने, इन तुटती बंधने, इन तुटती बंधने, इन तुटती बंधने. जातिलाभ उठा उठे, जातिलाभ
उठा उठे तेने तुटते बंधने तेने तुटते बंधने हो तेने तुटते बंधने तेने तुटते बंधने. त्यांना खायची इच्छा झाली होती. आता अशी इच्छा मागितल्याच्या नंतर भक्त चांगुणेनं मात्र त्या भगवान महादेवांची ते शिवाची इच्छा मात्र पूर्ण करावी. कारण शब्द दिला होता बघा, परमात्मा सुद्धा तुमच्या आमच्या जीवनामध्ये कोणती केव्हा आणि कशी परीक्षा घेईल सांगता येत नाही. फक्त त्या परीक्षेमध्ये उतरण्याची ताकद कधी निर्माण होते? नामचिंतनातून. तुकोबरे म्हणतात की आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारे परमात्म्याने विठ्ठलच्या मालकानं यावं आम्हाला कळालं सुद्धा नाही का? अस्वैसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी भोगू दशा. फक्त आम्ही आनंदानं काय केलं? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. कारण सतत आम्ही काय करायचो? आनंदानं डुलत असायचो, निर्भयतेनं त्याचं नामचिंतन करायचो. म्हणून बघा तुकोबराया सुद्धा एका उदाहरणातून आपल्याला सांगतात की आपल्याला सुद्धा बघा ना, महाराजी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार सांगत असतात की वारकरी बना माळकरी बना. पण आपण काय माळकरी बनत? मला सांगा, 4थं वर्ष आहे या ठिकाणी फुलाजी महाराजजी कुठे आहेत? 4 वर्षामध्ये किती माळकरी झाले हो? 40 तरी झाले पाहिजे होते. बरोबर ना बाबा? म्हणजे 40 नाही पण 30 तरी पाहिजे होते. हे 4थं वर्ष आहे. एखाद्या वर्षी 10 जरी झाले तरी फारसेच आहेत. जीवनामध्ये बघा तुकोबऱ्यांचा एक प्रसंग आहे. तुकोबरे आपल्या सासूबाईला सांगत होते, सासूबाई तुम्ही माळ घाला. अहो मामी तुम्ही माळ घाला. पण तुकोबऱ्यांच्या सासूनं कधी ऐकलं? एक दिवस तुकोबरे या नामचिंतनामध्ये ध्यानस्थ झाले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भंडाऱ्या डोंगरावरती नामस्मरण करत असताना समोर एका गाढवानं यावं. गाढवानं आल्याच्या नंतर तुकोबरायांनी लगेच लक्षात घेतलं की हे गाढव नसून कोण आहे माझी. तुकोबरायांनी तिथं उभी म्हणायला सुरुवात करावी, तिथे आळवणी करावी. आहो आहो मामी नाही ऐकलं तुम्ही, आहो आहो मामी नाही ऐकलं तुम्ही. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर ओझी, आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर ओझी. आता कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी, कशाची वेणी फणी सदा पाठीवर गोणी. आहो आहो मामी नाही ऐकलं तुम्ही, आता कशाची चटणी भाकरी सदा पाठीवर गोणी. आता कशाची पुरणपोळी सदा पाठीवर ओझी. म्हणून बघा आजच्या कीर्तनातून ऐकलं असेल ना तर सावध झालं पाहिजे. आता तरी पुढे हा जे उपदेश तुकोबरे म्हणतात, बाबांनो वेळ आलेली आहे ना, ते वेळेला महत्व देत चला आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेत चला. तुकोबरे म्हणतात त्याच्यासाठी बाबांनो मन आपलं काय पाहिजे? हे धावणारं जे मन आहे ना, तुकोबऱ्यांनी परमात्म्याच्या चरणाजवळ समर्पित केलं. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखालिया. भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, गेला गेला. असा भाव अंतकरणामध्ये असला पाहिजे. म्हणून बघा ते चांगुणेनं मात्र स्वतःच्या मुलाचं नरमास कापावं, ते रांधावं आणि इच्छा भोजन मागितली होती ना भगवान महादेवानं, ती इच्छा मात्र पूर्ण करावी. आता नारद मुनींचं काय काम होतं? कळ लावण्याचं. लगेचच पुन्हा भगवान महादेवांकडे नारद मुनी आले. नारायण 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 कळ लावली की चांगुनेनं काय केलं? फक्त धडाच तुम्हाला माऊस करून दिलं, शिर मात्र तसाच काय केलेला आहे? ठेवलेला आहे. पुन्हा महादेवांना मात्र क्रोधित व्हावं, म्हणावं चांगुणे जर फक्त नराच तुझ्याला माऊस देत असशील ना तर मला हे नकोय. त्याच्यात काय पाहिजे? शिर सुद्धा पाहिजे. शिर सुद्धा त्याच्यामध्ये रांधून मला ते इच्छा भोजन. पुन्हा सांगितलं की ते
शिर जे आहे ना ते तोडता येणार नाही, कापता येणार नाही. सांगून यांना म्हणावं, देवा तुमची इच्छा आहे ती मी पूर्ण करणार आहे देवा, पण जे शिर आहे ना ते कसं काय कापावं मी. मग मात्र महादेवानं म्हणावं की तुझ्याकडे मुसळ असेल ना, त्या मुसळामध्ये तू ते शिराचं काय करायचं आणि त्याचं मला ते रांधून द्यायचं. आणि ते शिर मात्र कांडत असताना तू फक्त मुक ते शिर कांडायचं नाही, तर मुखामध्ये तुझ्या ओवी पाहिजे. सांगून यांना म्हणावं, देवा काय परीक्षा आहे तुमची, तुमच्या परीक्षेमध्ये मला उतरायचं तर आहे, पण एवढाच सांगावंसं वाटतं देवा, त्याच्या कानामध्ये ओवी ओतली काय आणि शिर काढलं काय, त्याला आवाज मात्र ऐकू येणार नाही, त्याच्यापर्यंत ती ओवी पोहोचणार नाही. तरी सुद्धा सांगून यांना म्हणावं, समजावू कशी तुझसी चिलया बाळा, लाचार से आज आईचा पाढा. समजावू कशी तुझसी चिलया बाळा, लाचार से आज आईचा पाढा. तू देवा घरून आला, सर्वांचा होऊन मुरला, संपला डावगडीचा सारा. लाचार से आज आईचा पान्हा, समजावू कशी तुझसी चिलया बाळा, लाचार से आज आईचा पान्हा. म्हणून बघा माईबाप, भाव कसा असावा तर ते सांगुनीकडून शिकलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य तुकोबरे म्हणतात, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. ह्याच्यातूनच आपल्याला लाभ प्राप्त होतोय. तुकोबरे म्हणतात की भगवान महादेव इतका भोळा आहे, इतका भोळा आहे, त्या भोळ्या दैवताकडे तुम्ही काही मागाल तो काही तुम्हाला देईल, पण मागण्याचं मात्र ज्ञान. महिला मंडळ, सांसारिक गोष्टी मागण्यापेक्षा देवाकडे अशी काहीतरी गोष्ट मागा. बघा आमचे संत महात्मे म्हणतात की देवाकडे मागायचं आहे ना, ऐसा पुत्र देगा गुंडा, ज्याचा तिने लोकी झेंडा. कन्या तरी ऐसी देई, जैसी मीरा मुक्ताबाई. देवाला मागणं मागायचंय तर असं मागा, देवा जो पुत्र तुम्हाला पोटाला दिलेला आहेस ना, कुठेतरी सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये बसला पाहिजे, कुठेतरी या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिला पाहिजे, कुठेतरी कीर्तनामध्ये उभा राहिल्याच्या नंतर त्यांनी नाचलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटायचं आहे ना मायबाप, इथे नटलो पाहिजे. आपलं जे नटणं आहे ना अलीकडच्या काळात आगळं आणि वेगळं आहे. मी तर म्हणत असते त्यातल्या त्यात जर लग्नाला जायचं म्हटलं तर नटायला किती वेळ लागतो, आहे का काही वेळ मर्यादा? आणि त्याच्यामुळेच आपली लग्न काय होतात महाराजजी. हा, आणि एकदा काही लग्न उशिरा लागलं की 4 महिने सुद्धा पती पत्नीचं नातं टिकत नाही. येणाऱ्या काळामध्ये फक्त 2च मशनी राहिले आहेत ना, ते येतील, थोडी वाट पहा. 2 मशनी कोणत्या महिला मंडळ माहिती आहे का तुम्हाला? चपातीची आली घेतली का तुम्ही? घेऊन टाका. कोवरक अजून पीठ मळत बसता. हा, चपातीचं पीठ सुद्धा त्या मशीनमध्ये मळून निघतं. डायरेक्ट फक्त काय करायचं, गोळा करायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा, भाजून डायरेक्ट खायलाच बाहेर रेडी चपाती. फक्त 2 मशीन आल्या नाही अजून. कोणत्या? एक म्हणजे मेकअप करायची मशीन येईल, ती येणाऱ्या काळात. ती मेकअप करायची मशीन असे असेल महिला मंडळ की ज्या बाईला लग्नाला किंवा साखरपुड्याला जायचं आहे ना, तिनं फक्त त्या मशीन मध्ये फ्रेश होऊन जायचं, डायरेक्ट नवरी बनूनच बाहेर येईल. लग्न काय उशिरानं लागणार. दुसरी मशीन अशी आहे की सगळ्या मशीनी आल्या, फक्त अजूनपर्यंत जेवायची मशीन आली. जेवण बनवायच्या सुद्धा मशीन्या बऱ्याचशा आहेत. येणाऱ्या काळामध्ये जेवणाची मशीन अशी असेल की एखाद्या बाईला जर जेवायचं आहे, भूक लागली, त्या मशीनीवरती झोपायचं, फक्त एक रोबोट येणार बाजूनं. हा, एका हातानं तो त्याचं ताट उचलणार, इकडे आणणार, असं त्याच्या हातानं तो घास घेणार आणि आपल्या तोंडामध्ये टाकणार. फक्त चावायचे कष्ट महाराजजी. पूर्वीचा काळ कसा होता, प्रत्येक माता माऊली काम करत असताना कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कुठलंही काम करायला लागल्या
की मुखामध्ये नाम, म्हणून तुकोबराय म्हणतात की जर नामचिंतनच मुखामध्ये नसेल तर भाव कसा निर्माण होणार. कुर्मदासांचा भाव काय होता हो? हा, सज्जन कसयाचा भाव काय होता, संत जनाबाईचा भाव काय होता, माझ्या ज्ञानोबरायांचा काय भाव होता, सगळ्या भक्तांचा मात्र भाव माझ्या परमात्म्याने जाणून घेतला. घ्या शबरी मातेचा भाव. उगाचच प्रभू रामचंद्र आले नाही. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम. अयोध्यपुरी के राजा राम, वृंदावन के राधेश्याम, वृंदावन के राधेश्याम. श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम. भाव निर्माण केला शबरी मातेने. म्हणून जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे प्रभु राम जी आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नयनों का पावन होगा. सर्वांना ज्ञात हे दृष्टांत. म्हणून भाव असा असला पाहिजे. तुकोबराय म्हणतात की ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे ना, निश्चितच असा भक्त मात्र, हा नामधारक मात्र माझ्या परमात्म्याला, ते विठोबाला फार आवडतो. तुकोबराय म्हणतात की तो भोळा असणारा माझा परमात्मा ज्याच्या अंतःकरणामध्ये वसला ना, तो कळी काळाला सुद्धा जिंकू शकतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने भोला, तुका मने भोला, तुका मने भोला, तुका मने भोला, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोला, तुका मने भोला, तुका मने भोला, तुका मने भोला, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा. जिको दाने कलिकाला, जिको दाने कलिकाला, इने टूट दिबंत, इने टूट दिबंत, जिनको जाने करेगा, जिनको जाने करेगा, येने टूटारी बंधने, येने टूटारी बंधने. बयलो की कीर्ती जाने, वाह वाह, क्या बात है, वाह. कीर्ति जय उभय लोकी कीर्ति जय, ये टूटारी बंधने. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळी वाजवायची आहे. महिला मंडळ हात वरती करा, हात. हा हा. विठोबा रखुमाई, रखुमाई, पार कुमार, पार घुमाई, 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 पार
कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार टाली टाली कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई विडो पार कुमाई जय जय मिठो पार कुमाई विडो 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 पार कुमाई हा 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 टाली टाली पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम जो पार घुमाई पार हे जो पार घुमाई पार कुमाई जो पार घुमाई पार हे जो पार घुमाई पार कुमाई 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 भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंध आणि धावत्या वेगात कमी वेळात अभंगाचं धावर्त भावर्त चिंतन आपल्या सर्वांच्या समोर फक्त मांडण्याचा प्रयत्न केला असेल. आपली वेळ सुद्धा झालेली आहे आणि मला सुद्धा पुढचं कीर्तन आहे. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मला प्रथम दिवसाची नामपर प्रकरणाची ही सेवा माझ्यासारख्या अज्ञानाकडे सुपूर्त करण्यात आली असेल ना, सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करेल. या ठिकाणी फक्त शेवटचं 5 मिनिटं घेईल. जीवन जगत असताना प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे. सावध होणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात आपल्या मुलांना मुलींना मात्र आपण सावध केलं पाहिजे. कारण बघा, आपण फक्त म्हणतो की छत्रपती शिवाजी राजे का बरं जन्माला येत नाही, तशी संस्कार करणारी राजमाता जिजाऊ माता अजून बनली नाही. आपण म्हणतो की प्रभू रामचंद्र का जन्माला येणार नाही, येतील हो नक्कीच, पण तशी अजून कौसल्या माता बनली नाही. आपण म्हणतो ना, कुठेतरी माता मावल्याच मागं पडलेल्या आहेत. कारण भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान. हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान. ब्रह्मा हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, भोले बाबा हारे, भोले बाबा. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान 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 महान. हार गए भगवान जिसे, हार गए भगवान जिसे, हार गए भगवान. काय बदलला, परिस्थिती बदलली आणि म्हणून माणसं सुद्धा बदलत. महिला मंडळ, मी म्हणत नाही की काळानं बदलू नये. अहो, काळ तर बदलत राहणार. कलियुग आहे, द्वापारयुग येईल, त्रेतायुग येईल आणि प्रत्येक काल बदलत राहणार आहे. पण आपण मात्र कुणाला थांबू शकत नाही. पण संस्कार जे आहे, आपले नीती आहेत, ते आपण सांभाळली पाहिजे. आपण म्हणतो पूर्वी लोक चांगले होते. महाराजजी झोपले की काय? पूर्वी लोक चांगली होते, कसे काय हो? अहो, पूर्वी जर लोक चांगली होती तर माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलेच का, दगड गोटे टाकलेच का? पूर्वी जर माणसं चांगली होती तर माझ्या तुकोबऱ्यांना त्रास दिलाच का?
पूर्वी लोक चांगली नव्हती हो, आता आहे तशीच होती, फक्त आताच्या काळात आडनाव बदलून फक्त जन्माला आलेली तरी सुद्धा चांगलं कर्म करत नाही. संत महात्मे म्हणतात ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, चंदनाच्या संगतीनं बोरी बिघडल्या, कृष्णाच्या संगतीनं गोपी बिघडल्या. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. विठोबाच्या संगे तुका बिघडला, विठोबाच्या संगे तुका बिघडला, परिसाच्या संगे लोहा बिघडला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. महिला मंडळ नीट ऐकलं ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. बिघडलो नाही बर का, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. काही काही माणसं म्हणतात ना की मला कीर्तनाला जायचं, पण काही काही माणसं म्हणतात मला भी कीर्तनाला, त्याप्रमाणे आम्ही बिघडलो हा तुम्ही बिघडा. म्हणून कुठेतरी बघा, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल ना, या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसलात ना, माय बाप मला एवढंच म्हणायचं आहे की हा सुख सोहळा स्वर्गी नाही. इथे एखाद्या माणसानं यावं, कुठल्या माणसानं, एखाद्या नवऱ्यानं बायकोशी कडाक्याची भांडण करावी किंवा बायकोनं नवऱ्याशी कडाक्याची भांडण करावी, रडत रडत बाईनं या मंडपात यावं आणि हा सुख सोहळा, हा मंडप पाहून सगळं दुःख सगळं रडू मात्र विसरावं. इतकं छान वातावरण आहे. म्हणून बघा, आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. फार काही बोलत नाही. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी राजांची कीर्तन अवघ्या महाराष्ट्रामध्ये का आहे, म्हणतो ना, वाघाच्या जातीचं पोलाद छातीचं जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सर्वांनी टाळी वाजवायची आहे. महिला मंडळ हा, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम दे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचं दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. काळ्या रातीत तळपत होता तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रातीत तळपत होता तिच्या रूपाचं ऊन, अन अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आनंदान नांदत होता हिंदू मुसलमान, आनंदान नांदत होता हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होता हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होता हिंदू मुसलमान. चला उठार भगवा घेऊनी, चला उठार भगवा घेऊनी, दैनात संपलं, दैनात संपलं. आलं 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 गड्यांनो भगव बाल आलं, आलं 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 गड्यांनो भगव बाल आलं. प्राण प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतास, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज योगीराज, छत्रपती श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, धर्मवीर संभाजी महाराज के, राजमाता जिजाऊ माते की, भगवान महादेव की. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला,
तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा आज्ञा होती माझी जाऊनची, शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरण्या गडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे तोरण्या गडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला. बस का महिला मंडळ, आवडलं का तुम्हाला? आता एकदा मी फक्त जय घोष करेल, तुम्ही सुद्धा पाठीमाग. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ माते की. मी काय म्हटलं होतं महिला मंडळ, मी जसं म्हणेल तसं माझ्या पाठीमाग तुम्ही फक्त जयच म्हणायला लागल्या. त्याचं कारणच असं आहे की माझ्या राजाची कीर्त अशी आहे की एखाद्या माणसानं फक्त नाव घ्यावं आणि त्याच्या समोरच्या माणसानं जय. म्हणून जीवनामध्ये इतकं चांगलं जीवन जगा, फार बोलत नाही. सर्व ग्रामस्थांच्या मनापासून आभार व्यक्त करेल. आयोजक संयोजक वारकरी संप्रदायातील ज्ञानी प्रतिष्ठित मंडळी उपस्थितीत आहे, मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. सर्व गायक वृंद, परमार्थप्रेमी दैवते महाराज जे असतील, आमचे पाचारपूर येथून आलेले महाराज, बरोबर ना, कुठून कोडसवरून ना, हां भोई वरतून आलेले महाराज जे असतील त्यांच्याकडे सुद्धा आपली कीर्तन सेवा झालेली आहे. या ठिकाणी लाईव्ह कार्यक्रमाचं शूटिंग करणारे दादा असतील, आपले वाडेकर दादा सुद्धा असतील, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. या ठिकाणी आपले वारकरी संप्रदायातील बाबा सुद्धा असतील, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करेल. या ठिकाणी वासुदेवाच्या रूपामध्ये आपले वारकरी बाबा छान असं त्यांना कीर्तनामध्ये नाचून जे नामचिंतनाचा आनंद घेतला, विणेकरी बाबांचे आभार व्यक्त करेल. बाबांचे सुद्धा आभार व्यक्त करेल. माता माऊल्या असतील, सर्वांची नावं घेणं काही अपेक्षित नाही कारण वेळ झालेली आहे. मला सुद्धा पुढचं कीर्तन आहे. या ठिकाणी चोपदार बाबा सुद्धा आहेत. चोपदाराचं काय काम असतं, काय करायचं काम असतं, तशी काही वेळ आली नाही. महिला मंडळ तुमचे चेहरे असे सांगून जातात की अजून 4 तास कीर्तन केले तरी तुम्ही काही कंटाळायच्या आहे का तयारी? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, त्याप्रमाणे तुमची इच्छा असली तर. या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण माझे सासरे असतील, या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे वसंत बाबा असतील, आमचे चव्हाण दादा असतील, आमचे बाबा सुद्धा असतील, मृदुंगाचार्य या ठिकाणी रोहन दादा सुद्धा असतील, मनापासून त्यांचे आभार व्यक्त करेल. ऑपरेटिंग वाले दादा असतील. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान महादेवांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देईल. ज्ञान